काय मग रखरखता उन्हाळा लागला. अशा रखरखत्या उन्हाळ्यामध्ये दुपारी जर तुम्हाला मस्तपैकी थंडगार अशी आईस्क्रीम, आईस गोला, कुल्फी, मटका कुल्फी खायला मिळालं तर किती मज्जा की नाही. जे टेस्ट मटका कुल्फीची असते बाहेर, तेच जर आपण घरी बनवली तर ज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं भेसळ नसेल तर किती मज्जा की नाही. आज जी रेसिपी दाखवणार आहे ते न चुकणारी आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि परफेक्ट अशी आईस्क्रीम घरीच करा. तर आपण पहिले सुरुवातीला एका बाउलमध्ये बदाम काजू अशा पद्धतीने पाण्यात टाकून भिजत ठेवणार आहे. नंतर अर्धा लिटरच्या जवळपास दूध घ्यायचं आहे आपल्याला. हे साधं दूध घेतलेलं आहे मी, फॅट क्रीम नाही घेतलेली आहे. साधं आपल्याकडे जे दूध येते मी ते घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये घ्यायचं आणि याला मस्तपैकी गॅसवर ठेवायचं आहे आणि आपल्याला याला मस्त आटवायचं आहे. जसं आपण बासुंदीला कसं करतो तशा पद्धतीने असं आटवत राहायचं, कंटिन्यूस त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला, म्हणजे ते बुडी लागलं नाही पाहिजे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मार्केटमध्ये आईस्क्रीम मिळते पण त्यामध्ये बऱ्याच प्रकारची भेसळ असू शकते. तर आपण अशा पद्धतीची जर घरीच बिना भेसळची आपल्या हाताने स्वादिष्ट अशी आईस्क्रीम करून खाल्ली तर किती मज्जा की नाही. आणि ही रेसिपी न चुकणारी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता बघा आपलं दूध आटत आलेलं आहे, त्याला कंटिन्युअसली आपलं हलवत राहायचं आहे. दूध आटोपर्यंत मी विलायची पूड बारीक करून घेतली होती. इकडे आपले मस्त बदाम काजू मुरले होते तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते टाकून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि हे फिरवून घेणार आहे. याचे कशा पद्धतीचं लिक्विड तयार करून घेणार आहे आणि हे जे बदाम काजूचं लिक्विड आहे ते मी आपल्या दुधामध्ये टाकणार आहे. आता त्याला परत मी 5 ते 10 मिनिटांसाठी कंटिन्युअसली हलवत राहणार आहे आणि दूध घट्ट करून घेणार आहे. आता आपलं दूध बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे तर एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी 1 वाटी साखर घेणार आहे, गॅसवर ठेवणार आहे आणि पाणी न टाकता याचं पाक करून घेणार आहे, मेल्ट करून घेणार आहे. याला मस्त ब्राऊन ब्राऊन असं साखर मेल्ट होते बघा. अगदी सोपी रेसिपी आहे, न चुकणारी रेसिपी आहे. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सामग्री पण कमी लागणारी आहे बघा. मस्त साखर मेल्ट करायची आहे आपल्याला. माझी मुलगी पण आलेली आहे. आपल्या मुलांच्या आवडीचं जर आपण एखादी रेसिपी केली की नाही ते आपल्या जवळजवळच राहतात. बघा साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे. आता आपण जे दूध घट्ट केलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आहे. आता बघायचा कलर पण पूर्ण चेंज होते आणि स्वाद पण चेंज होते. बिलकुल मटका कुल्फी खाल्ली आहे ना तुम्ही बाहेर तशीच टेस्ट येते बघा. बघा घट्ट पण झाला मस्तपैकी दूध आणि कलर पण चेंज झालेला आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे. आता त्यामध्ये विलायची पूड टाकायची आहे आपल्याला. आता परफेक्ट असं आपलं आईस्क्रीमचं बॅटर तयार झालेलं आहे. आता याला आपण खाली उतरून घ्यायचं आहे. पूर्ण गार करायचं आहे आपल्याला याला. मग गार गेल्यानंतर ना ते आणखी असं थंड आणि घट्ट होते. बघा छान असं घट्ट झालेलं आहे. आता हे जे आहे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मस्त फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा हे फिरून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तयार होते. आता तुम्ही याची आईस्क्रीम करू शकता, जसं मी काचाच्या भांड्यामध्ये टाकून कंटेनरमध्ये टाकून करणार आहे, किंवा तुम्ही याच्या कुल्फ्या पण करून घेऊ शकता. तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला काय करायचं आहे ते. तर मी अशा पद्धतीने काचेच्या कंटेनरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि फ्रीजमध्ये 2-3 घंट्यासाठी सेट करायला ठेवलेलं आहे. मस्त आईस्क्रीम सेट होते बघा. मी तुम्हाला दाखवते, पहिले हलक्यातून करून दाखवते की किती स्मूथ झालेली आहे ते आणि मस्त सॉफ्ट झालेली आहे बघा. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल स्ट्रक्चर बघा आईस्क्रीमचं. मी हलक्यातून तुम्हाला काढून दाखवत आहे. एकदम मऊसूत झालेली आहे आपली. परफेक्ट अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.